माझं एक कॉन्ट्रोव्हर्शियल मत आहे, की या वर्ल्ड कपमध्ये रोनाल्डो, मेस्सी आणि नेमार यांच्याबद्दल आपण बोलण्यात एवढे बिझी झालोय ना, की आपल्या नकळत एम्बाप्पे, विनिशियस आणि हालंड जे की फ्युचर फेस आहे फुटबॉलचं, ते किती भारी परफॉर्म करतात या वर्ल्ड कपमध्ये ते आपण विसरतोय कुठेतरी. तर फ्रान्सने आज स्वीडनला 3-0 असं हरवलंय आणि एम्बाप्पेने आज परत एकदा 2 गोल स्कोर केलेत आणि तो आता मेस्सीसोबत टॉप गोल स्कोरर आहे या वर्ल्ड कपमध्ये. 6 गोल्स झालेत. त्याचं गोल आणि असिस्ट मिळून 8 झालेत आणि तो हायेस्ट आहे जीएमध्ये या वर्ल्ड कपच्या. आणि वर्ल्ड कपमधला टॉप स्कोररच्या लिस्टमध्ये पण तो 2 नंबरला आहे. त्याचे 2 गोल कमी आहेत मेस्सीपेक्षा. मेस्सी त्याचा 6वा वर्ल्ड कप खेळतो आणि एम्बाप्पेचा हा फक्त 3रा वर्ल्ड कप आहे. त्यानंतर नॉर्वेने आज आयव्हरी कोस्टला 2-1 असं हरवलंय आणि हालंडने परत एकदा 1 गोल स्कोर केलाय. तो सुद्धा या वर्ल्ड कपच्या टॉप स्कोररमध्ये 2 नंबरला आहे. मेस्सी आणि एम्बाप्पेच्या नंतर 5 गोल स्कोर केलेत त्याने आणि नॉर्वे आणि हालंड राउंड ऑफ 16 साठी क्वालिफाय करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण नॉर्वे खूप वर्षांनी क्वालिफाय झाली आहे वर्ल्ड कपसाठी आणि त्यांची टीम तेवढी भारी पण नाही. त्यामुळे हालंडच्या गोल्समुळे नॉर्वेने राउंड ऑफ 16 पर्यंत पोहोचणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे. त्यानंतर ब्राझीलने जपानला हरून राउंड ऑफ 16 मध्ये गेलेत ते सुद्धा. जपान विरुद्धच्या मॅचमध्ये विनिशियसने गोल जरी स्कोर नाही केला तरी त्या मॅचमध्ये विनिशियस हा बेस्ट प्लेयर होता. तुम्ही त्याचं ड्रिबलिंग, त्याचा जो बनवतो फुटबॉल, त्याचे वन टच पासेस पाहिलं तर तुम्हाला एक रिअल मॅड्रिडचा 2 वर्ष आधीचा विनिशियस आठवेल आणि हे खूप रेअर आहे कारण विनिशियसचा फॉर्म वर्ल्ड कपमध्ये तेवढा चांगला नव्हता आणि विनिशियसच्या अराउंड ही ब्राझीलची टीम फॉर्म झाली आणि तो तेवढा भारी परफॉर्म करतोय. खूप भारी गोष्ट आहे ब्राझीलसाठी. त्या मॅचमध्ये एक विनिशियसचा गोल स्कोर झाला नाही. त्याने एक वन टच नटमेक करून तो पूर्ण हाफ ग्राउंड ड्रिबल करत गेला आणि फायनली गोलकीपरने तो तो शॉट सेव्ह केला. पण जर तो गोल झाला असता, तर तो गोल ऑफ द टुर्नामेंटच नाही तर पुस्कास लेव्हल गोल होता तो. आणि हे जे 3 प्लेयर आहेत, ते मॉडर्न फुटबॉलचे टॉप प्लेयर्स आहेत आणि हे तिघही जण या वर्ल्ड कपमध्ये परफॉर्म करतात. हे खूप रेअर आहे. आणि आपण रोनाल्डो, मेस्सी, नेमार यांचा शेवटचा वर्ल्ड कप आहे म्हणून ते ऑब्व्हियसली तेवढी लाईमलाईट घेतायत. पण हे तिघही किती आउट परफॉर्म करतायत यावर पण थोडा जास्त बोललं पाहिजे. तर शेअर करा तुमच्या मित्रांसोबत ही रील आणि त्यांना कळवा की हे 3 प्लेयर्स पण किती भारी परफॉर्म करतायत आणि मला कमेंट्समध्ये कळवा या प्लेयर्स व्यतिरिक्त आणखी कोणते प्लेयर आहेत जे या वर्ल्ड कपमध्ये खूप भारी परफॉर्म करतात.